तिथं माझ्या देवाचं भजन होत असताना तिथं जगाचा बाण येत असतो, जिथं कीर्तन असतं तिथं देव येत असतो, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग असे उभा, आणि जिथं कीर्तन असतं देवाचं नामस्मरण असतं, देवाची भक्ती असती ना, तिथं जगाचा बाण येत असतो. बसलेले सगळ्यांनी भगवाच्या सोबत टाळ्यासोबत एक ताली नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. माझ्या मामांची ताकद एवढी मोठी, ताकद एवढी मोठी. बघायची तुम्हाला ताकद, ऐकायची का? बसलेले ऐकायची का मामांची ताकद? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं, मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बाळू मामाच्या नावानं. ऐका गड्या ऐका, मी काय म्हंटल तुम्हाला? मी म्हणते तेच माझ्या पाठीमाग म्हणायचं. पुढं मना म्हंटल का? बसलेले मना म्हंटल का? मी काय म्हंटले? बाळू म्हंटले का नाही? सांग भलं मना म्हंटले का? बसलेले म्हंटले का? मग न बोलता आपल्या मुखातून आपोआप शब्द निघून जातो ना, हीच तर माझ्या मामांची ताकद आहे. सहज न बोलता बोलता मी फक्त म्हटलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं, एवढंच म्हटले का नाही? न सांगता सांग भलं तुमच्या मुखातून आलं का नाही? अरे हीच तर माझ्या मामांची ताकद आहे. ऐका, आपल्याला देवाची ताकद कळत नाही, मामांची ताकद, मामांचा अधिकार फार मोठा आहे. ऐका गड्या ऐका, जगाचा मालक आदमापूरचा राजा त्याच्या मनात आला ना, तो काही करू शकतो. ऐका गड्या ऐका, आला देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, माझ्या मामांच्या मनात आलं ना, माझे मामा काही करू शकतात. ऐका गड्या ऐका, आज इथं बसल्यानंतर माझ्या मामांच्या मनात आलं, इथला माणूस गल्लीतला माणूस दिल्लीत न्यावा, मामा नेल्याशिवाय राहणार नाही, आणि दिल्लीतला माणूस गल्लीत आणावा. मामांच्या मनात आलं तर मामा आणल्याशिवाय राहणार नाही. सगळं करावं लागतं. ऐका गड्या ऐका, मामांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं तर माणसानं चांगलं विचार करायचं, चांगलं देवाचं नामस्मरण करायचं. कारण जीवनामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा हा देह मिळत नाही.